करून शांत उभं राहावं. ओम शांती. यानंतर आपण एक छोटीशी ध्वनिचित्रफीत पाहणार आहोत. स्वर्गीय अरुण काका जगताप मध्ये घ्यायचे. ओके, आपण ती नंतर लावूयात. नंतर घेऊ. आदरणीय ज्यांच्या दुःखद निधनामुळे आपण आपल्या सर्वांची श्रद्धांजली अर्पित करण्यासाठी एकत्रित आलो, ते आदरणीय अरुण काका. जिल्ह्यातल्या प्रत्येक क्षेत्रातील काकांशी संबंध आलेले आपण सर्व मान्यवर प्रतिनिधी आज परंपरेने 13वा दिवस आणि आजच्याच दिवशी आपण या सभागृहामध्ये काकांबद्दलच्या सद्भावना, काकांच्याबद्दलच्या आठवणी, स्मृती आजच्या या शोकसेवेच्या निमित्तानं जागृत करण्यासाठी आणि श्रद्धांजली अर्पित करण्यासाठी आलो होतो. कर्डिले साहेबांनी सांगितलं ते अत्यंत संयुक्त आहे. माझ्या कुटुंबाचा आणि या कुटुंबाचा कर्डिले साहेबांना कदाचित माहिती असेल किंवा नसेल, पण 66 सालापासून माझ्या आजोबापासूनचा आलेला कौटुंबिक संबंध, आणि म्हणून मी कुठला राजकीय प्रतिनिधी म्हणून राहता माझ्या कुटुंबाच्या वतीनं अरुण काकांना श्रद्धांजली अर्पण करतो. या कुटुंबाबद्दलची संपूर्ण माहिती मला आणि आपल्या सर्वांनाच आहे. एक नक्कीच आहे, राजकीय सामाजिक जीवनामध्ये एक कार्यकर्ता तयार होण्याची प्रक्रिया ही प्रदीर्घ असते. अनेक प्रक्रियेतनं एक कार्यकर्ता होत असतो आणि तो कार्यकर्ता शरीररूपातनं जातो त्यावेळेस त्या कुटुंबाचं नुकसान असतं असं नाही. ते नुकसान संपूर्ण समाजाचं असतं, सर्व लोकांचं असतं. 40 वर्षाच्या अरुण काकाच्या संपूर्ण राजकीय सामाजिक जीवनातले आपण अनेक जण साक्षीदार आहात. प्रदीर्घ खडतर प्रवासानंतर अरुण काकांनी आपल्या 66-67 वर्षातच अनेक यशस्वीपणानं सामाजिक, राजकीय, शैक्षणिक शिखरं सर केली. नगर शहराचा इतिहास जेव्हा जेव्हा चर्चेला जाईल त्यावेळेस अरुण बलभीम जगताप हे नावाचा उल्लेख केल्याशिवाय या शहराचा इतिहास पूर्ण होणार नाही, हा भाव आपल्या सगळ्यांच्या मनात आहे. आणि म्हणून अरुण काकाच्या दुःखद निधनानं निश्चित आपण नगर शहरवासीय, हा संपूर्ण नगर जिल्हा अत्यंत कमी वयामध्ये इतकं यशस्वी जीवन जगलेला एक कार्यकर्ता म्हणून आपण आठवण आहे कायमच त्यांच्या मनातली आपल्या मनात राहील. काकांच्या अनेक आठवणी, अनेक प्रसंग आपल्या सगळ्यांच्या जीवनामध्ये आपण अनुभवलेले आहेत. मी माझ्या कुटुंबियाच्या वतीनं, मी ज्या पक्षाचं प्रतिनिधित्व करतो त्या आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांच्या वतीनं, ज्या सहकार क्षेत्रातल्या साखर कारखान्यात मी काम करतो त्या केदारेश्वर परिवाराच्या वतीनं, ज्या शिक्षण संस्थेचा मी अध्यक्ष आहे अशा एकलव्य शिक्षण संस्थेच्या वतीनं, आणि ज्या कार्यक्षेत्रात एक कार्यकर्ता म्हणून मी काम करतो त्या शेवगाव पाथर्डी मतदारसंघाच्या जनतेच्या वतीनं मी अरुण काकांच्या स्मृतीला वंदन करतो. संग्राम भैया असतील, सचिन असतील,
त्यांचं संपूर्णच कुटुंबीय निश्चितपणानं या आघातातनं बाहेर पडतील. मी ईश्वरचरणी पुन्हा एकदा प्रार्थना करेल की आपल्या सर्वांच्या वतीनं अर्जुन काकांना नक्कीच मोक्षप्राप्ती झाली असेल हा विश्वास बाळगतो. त्यांना भावांजली अर्पण करतो आणि आदरणीय कर्डे साहेबांना या ठिकाणी थोडंसं मला जाण्याची गरज असल्यामुळे सर्व मान्यवरांची माफी मागतो. या ठिकाणी पुन्हा काकांना श्रद्धांजली अर्पण करतो. ओम शांती. ओम नमः शिवाय. अहिल्यानगर शहराचं ग्रामदैवत श्री विशाल गणपती याचे अध्यक्ष आणि भारतीय जनता पार्टी अहिल्यानगरचे शहर जिल्हाध्यक्ष माननीय अभयजी आगरकर हे प्रकृती अस्वास्थ्यामुळे आज आपल्यामध्ये उपस्थित नाही आहेत, पण त्यांनी एक शोकसंदेश पाठवला आहे, तेवढा मी वाचून दाखवतो. कैलासवासी अरुण काका आणि अरुण काकांच्या श्रद्धांजली सभेसाठी उपस्थित सर्व मान्यवर, खरं म्हणजे काकांच्याबद्दल फार काही बोलावं असं नाही आहे, कारण या शहराने जिल्ह्यामध्ये सर्वांनाच ते परिचित आहेत. आणि काही नावं अशी असतात की जसं शिर्डी म्हटलं की साईबाबांची शिर्डी, तसं नगर म्हटलं की काका कोणतं अरुण काका. शहरामध्ये अनेकांना आपण काका म्हणतो, पण एकमेव काका कोणतं ते अरुण काका. मला आठवतं 2009 साली विधान परिषदेची निवडणूक होती आणि त्यावेळेला मी जिल्हा काँग्रेसचा अध्यक्ष होतो. काकांची फारशी इच्छा त्यावेळेला नव्हती, परंतु राजकीय परिस्थिती अशी आली की त्यावेळेला स्वर्गीय जयंतरावजी ससाने उभे होते आणि स्वर्गीय काका उभे होते. एका अर्थाने त्यावेळेला जिल्ह्यानेच निर्णय घेतला की काका तुम्ही राहा, आणि काका त्यावेळेला पहिल्यांदा आमदार झाले. दुसरी एक आठवण मला आठवते की मी क्रॉम्प्टनमध्ये होतो, त्यावेळेला क्रिकेटच्या स्पर्धा होत्या आणि काकांना आम्ही पाहुणे म्हणून त्यावेळेला बोलवलं. काकांचे वेगवेगळे गुण कसे लक्षात येतात पहा, की एक ग्रामीण भागातला संघ तिथं आला होता, त्याला युनिफॉर्म नव्हता. काकांनी ती मॅच झाल्याबरोबर बोलून घेतला आणि त्यांना सगळ्यांना क्रिकेटचा युनिफॉर्म दिला. म्हणजे मला थोडक्यात एवढंच सांगायचं की या ठिकाणी एकच सांगतो की महानुभाव पंथाचे चक्रधर स्वामींनी एक दृष्टांत दिला होता. 7 आंधळे आणि हत्तीची गोष्ट जशी होती की 7 आंधळ्यांना हत्ती जसा दिसला तसं त्याचं त्यांनी वर्णन केलं. ज्या आंधळ्याच्या हाताला पाय लागले तो म्हटला हत्ती खांबासारखा आहे, ज्या आंधळ्याच्या हाताला कान लागले तो आंधळा म्हटला की सुपासारखा आहे, ज्याच्या हाताला शेपटी लागली तो म्हटला झाडूसारखा आहे. काकांचं असंच होतं. काकांना जसे जसे लोकांचे अनुभव काकांच्या बाबतीमध्ये आले तसं तसं वर्णन काकांचं सगळ्या वर्तमानपत्रांनी केलं. कोणी म्हटलं की त्यांना क्रीडा क्षेत्राचा छंद होता, कोणी म्हटलं त्यांना साहित्यिकांचा त्यांनी मदत केली, कोणी म्हटलं की अनेकांना त्यांनी त्या वेगवेगळ्या, म्हणजे जसे काका त्यांना दिसले तशा प्रकारचं वर्णन त्यांनी केलं. अशा या नगरमधल्या एका असामान्य व्यक्तिमत्वाला मी व्यक्तिशः माझ्या कुटुंबाच्या वतीनं भारतीय जनता पक्षाच्या वतीनं श्रद्धांजली अर्पण करतो आणि थांबतो. जय हरी. स्टेजवरील सर्व आदरणीय मान्यवर आणि समोर बसलेले काकावरती प्रेम करणारे सर्वच क्षेत्रातील मान्यवर, आज काकांना जाऊन जवळजवळ 13 दिवस झालेले आहेत, पण अजूनही असं वाटत नाही की काका आपल्यातून निघून गेले आहेत. जरी शरीराने जरी काका आपल्याकडून निघून गेले असतील तरी या अहिल्यानगरमध्ये त्यांचा सहवास आपल्या सर्वांना अजूनही जाणवतो आहे. त्याचं सर्वात महत्त्वाचं एकच कारण असू शकतं असं मला वाटतं की काकांचं प्रत्येकाबरोबर असलेलं जिव्हाळ्याचं नातं. काकांकडं कोणीही जरी गेला, कधीही जरी गेला तर तो काकांचा होऊन जायचा आणि काका त्याचे होऊन जायचे. त्यांचे संबंध जोडण्याची पद्धतच वेगळी होती. त्यांनी कोणत्याही गोष्टीला नकार कधीही दिलेला नाही. आम्ही मेडिकल क्षेत्रामध्ये जवळजवळ मी 30 ते 35 वर्ष नगर शहरामध्ये प्रॅक्टिस करतो आहे. काकांना मी जवळजवळ 11वी 12वीमध्ये हिंगणगावला असतानाच ओळखत होतो, त्यांचं नाव ऐकून होतो. पण गेली 30 ते 35 वर्षामध्ये आम्हाला जे मेडिकल क्षेत्रामध्ये अडचणी आल्या त्या या भैयाच्या माध्यमातून, काकांच्या माध्यमातून अगदी पॉझिटिव्हली सोडल्या गेल्या. मग ते अतिक्रमण असो, BMCचं रजिस्ट्रेशन असो किंवा असे अनेक अडचणी आमच्या मेडिकल फील्डमध्ये ज्या आल्या असतील त्या काकांनी आमच्या अध्यक्षामार्फत खूप चांगल्या रीतीने हाताळल्या गेल्या, का ज्यांनी आम्हाला कधीही त्रास झाला नाही. अशा या काकांना
मी माझ्यातर्फे, आमच्या नोबल परिवारातर्फे आणि अहिल्यानगरमधील सर्व इंडियन मेडिकल असोसिएशन आणि बाकी पॅथीच्या डॉक्टरांतर्फे भावपूर्ण आदरांजली, श्रद्धांजली वाहतो. धन्यवाद. न निघणारं असं नुकसान काकांच्या जाण्यानं झालेलं आहे. मी माझ्या वतीनं, माझ्या साळुंके परिवाराच्या वतीनं आणि आमच्या संपूर्ण कर्जतकरांच्या वतीनं काकांना भावपूर्ण अशी आदरांजली अर्पण करतो आणि थांबतो. यानंतर माननीय नरेंद्रजी फिरोदिया, त्यानंतर माननीय तावरे साहेब, अशोकरावजी सावंत आणि विजयजी गडाख यांच्या श्रद्धांजली होतील. शोकाकुल बंधू भगिनींनो, आज आपल्या सगळ्यांचे काका गेले. एक फार मोठी हानी आपल्या शहराला झालेली आहे. सर्व क्षेत्राला राजस्व देणारे आपले काका, खेळ असो किंवा साहित्यिक असो, सांस्कृतिक असो, तसेच सर्वात महत्त्वाचं म्हणजे सगळ्यांना एकत्र करून घेणारे आणि कुठल्याही जातीचा, धर्माचा कधीही आपण काकाकडे गेलो तर कधी ते त्यात भेदभाव करायचे नाही. आपण पाहत होतो की उत्कृष्ट मारवाडी बोलायचे आणि कुठल्याही समाजाच्या व्यक्तीला त्याचं काम झालं पाहिजे ही काकांची नेहमी एक धडपड असायची. माझी आणि त्यांची शेवटची भेट कुस्तीच्या वेळेस झाली आणि त्यावेळेस त्यांनी त्यांच्या आयुष्यात कुस्तीचा कसा प्रभाव होता आणि त्यातून ते स्वस्थ कसं राहायचे हे त्यांनी मला सांगितलं होतं. दुर्दैव आहे की आपल्यातून काका फार लवकर निघून गेले. त्यांचा एक पाठबळ आपल्या सगळ्यांसाठी एक महत्त्वाचं आयाम होता. आपण बऱ्याच वेळा म्हणतो की ही कमी कधीच भरून निघणारी नाही आहे, पण मला असं वाटतं की त्यांचे जे गुण होते, त्यांचे जे कामं होते, हे जर आपण पुढे चांगल्या पद्धतीने चालू ठेवलं तर आपण त्यांची कमी वैयक्तिक तर नाही, पण त्यांच्या विचारातून आपण नक्की कमी करू शकतो. मी माझ्या वतीने, फिरोदिया परिवाराच्या वतीने, जैन ओसवाल पंचायतच्या वतीने आणि आयलबनगर फाउंडेशनच्या वतीने त्यांना श्रद्धांजली वाहतो. यानंतर माननीय तावरे साहेबांना विनंती करतो की त्यांनी आपली श्रद्धांजली अर्पण करायची. त्यानंतर माननीय अशोकरावजी सावंत साहेब आणि त्यांचा आणि माझा फार घनिष्ठ संबंध आला. त्यांचा ते आमदार झाले. आमदार झाल्यानंतर पहिला निधी देवगावचे दत्त मंदिरस्थाला तिला 2 लाख 3 लाख रुपये दिले. त्यावेळेला देवगावला आम्ही दोघं गेलो आणि तिथले देवस्थानला त्यांनी पहिला निधी दिला. म्हणून त्या धार्मिक त्यापासून किती दिलदार व्यक्तिमत्व आहे आणि समाजाला आणि नात्या गोत्याला कसं गोंजारून बरोबर घेतलं पाहिजे, सर्वांना बरोबर घेऊन कसं चाललं पाहिजे हे पाहणारं एक आगळं वेगळं नात्या गोत्यातलं एक व्यक्तिमत्व मी काकांना अतिशय जवळून पाहिलं. काका एक अष्टपैलू एक व्यक्तिमत्व आणि नेतृत्व होतं. पण काकांच्या अलीकडच्या काळामध्ये काकांचा वाढदिवस झाला आणि काकांची माझी भेट वाढदिवस झाल्या गेल्यानंतर 8 दिवसांनी त्यांच्या आयुर्वेदिक कॉलेजवरती मला काकांनी बोलवलं. मी काका अनेक गोष्टीवर चर्चा करत असताना काकांनी माझ्या निळोबराय देवस्थानला विधान परिषदेचे सदस्य असताना सुद्धा भरीव असा निधी दिला. अहमदनगर जिल्ह्यातील एकमेव मानाची पालखी पंढरपूरला जाणारी निळोबरायांचा पालखी सोहळा आमचा मी या ठिकाणी बोलून दाखवतो. मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जिल्हाध्यक्ष अजित पवार गटाचा या नात्याने सांगू इच्छितो की काका तुम्ही स्वर्गात असाल पण तुम्हाला समाधान वाटावं त्या पद्धतीने पार्टी लेवलला सुद्धा आम्ही प्रयत्न करून नगर जिल्ह्याचं दक्षिणेचं नेतृत्व म्हणून पूज्य आलोक ऋषीजी महाराज साहेब, त्यानंतर माननीय ओम शेठजी मुंदडा, सुमेध गायकवाड आणि माननीय जयंतजी वाघ. आज जगताप फैमिली, क्योंकि इनका रिलेशन आचार्य भगवंत से लेकर आज तक निरंतर गुरुदेव ने उनके घर पर पगलिया की थी
तब से काका का और उनके बाद में उनके सारे पुत्र पौत्र वधु इनका बराबर आनंद धाम से जुड़ना हुआ है। तो निश्चित हम संपूर्ण जगताप फैमिली को हार्दिक हार्दिक सांत्वना देते हैं। उस आत्मा को यानंतर सुमेशजी गायकवाड, त्यानंतर जयंतजी वाघ, यानंतर हिंदसेवा मंडळाचे अध्यक्ष माननीय शिरीषजी मोडक सर, त्याचबरोबरीनं माननीय श्री गोपालजी धूत आणि जिल्हा वाचनालयाच्या माननीय श्री ज्योतिताई कुलकर्णी. आत्ता सुमेशजी गायकवाड, त्यानंतर जयंतजी वाघ, मग शिरीष मोडक सर. आदरणीय व्यासपीठ, काकांना श्रद्धांजली वाहण्याची माझी तेवढी उंची नाही, पण तरी आंबेडकरी चळवळीच्या वतीने मी काकांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो. कारण काकांनी विद्यार्थी कृती समितीपासून तर आजपर्यंत कार्यकर्ते घडविण्याचं काम काकांनी केलं. एक चालतं बोलतं कार्यकर्ते घडविण्याचं विद्यापीठ म्हणजे काका होते. या ठिकाणी टिळक रोडवरील आंबेडकर जे स्मारक आहे, ते आंबेडकर स्मारक खरोखर काकांच्या नगराध्यक्ष पदाच्या काळामध्ये ते उभं राहिलेलं आहे. आणि असे किती गोरगरीब त्या ठिकाणी शुभमंगल कार्यालय त्या ठिकाणी झालेले आहेत. आणि आम्हाला एक खंत या ठिकाणी वाटती की खरंच ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती पुतळा होता, ते पुतळा बसविण्याचं खरं जे काम केलं असेल ते आदरणीय आमदार संग्राम भैया जगताप आणि अरुण काकांनी केलं. पण आमच्या मनामध्ये एक खंत राहिली की ते पुतळा अनावरण समारंभासाठी काका नाही आहेत. काकांची उणीव आम्हाला आयुष्यभर राहील. मी संग्राम भाईंना आणि सगळ्यांना आंबेडकरी चळवळीचे शब्द देतो की आयुष्यभर काकांच्या सोबत खांद्याला खांदा लावून आमच्या आंबेडकरी चळवळीचे सगळे लोक राहिलेत. तसंच येणाऱ्या काळामध्ये आम्ही तुमच्या कोणत्याही परिस्थितीमध्ये तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहू, हीच आमच्या वतीने काकांना श्रद्धांजली राहील. मी समस्त आंबेडकरी रिपब्लिकन चळवळीच्या कार्यकर्त्यांच्या वतीने आणि पंचशील विद्या मंदिर प्राथमिक शाळेच्या वतीने आदरणीय प्राध्यापक जोगेंद्रजी कवाडे सरांच्या वतीने आणि तमाम भीमसैनिकांच्या वतीने काकांना भावपूर्ण आदरांजली वाहतो आणि या ठिकाणीच थांबतो. धन्यवाद. जय भीम. माननीय श्री जयंतजी वाघ. अरुण काका जगताप यांना आज 13 दिवस झाले जाऊन. त्यांना सर्वपक्षीय श्रद्धांजली वाहण्यासाठी आपण सर्वजण इथे उपस्थित आहोत. काकांच्या बाबतीत जर म्हटलं तर काकांचा स्वभाव अत्यंत मनमिळावू, हसत, आणि काकांशी माझी जी ओळख झाली ती 1978 साली. आणि 78च्या नंतर ज्यावेळेस ते नगरपालिकेमध्ये नगरसेवक म्हणून उभे राहिले त्यावेळेस 16-17 जण उभे होते. वॉर्ड नंबर 25मधून त्यांनी अर्ज भरला आणि त्या वॉर्डातून मी सुद्धा अर्ज भरला होता. 16 जणांचे अर्ज काकांनी मागं काढून घेतले. माझा एकमेव अर्ज त्या ठिकाणी राहिला होता. आणि काकांनी मला सांगितलं की तुला नगरसेवक होऊन तरी काय करायचं, उद्या मला जर समजा नगर अध्यक्षपदाचं जर मान मिळत असेल तर मी नक्कीच तुला पुढं मदत करील कुठे. आणि त्या म्हणण्यानुसार मी त्यावेळेस काकांना मदत केली आणि काका बिनविरोध झाले आणि प्रथम नगराध्यक्ष झाले. तेव्हापासून माझी आणि काकांची ओळख आणि मैत्री वाढत गेली. काकांच्या बरोबर बऱ्याच ठिकाणी मला प्रवास करायचा संधी मिळाली आणि त्यातून काकांचे वेगवेगळे पैलू मला पाहायला मिळाले. नगर शहरामध्ये जी काकांच्या जाण्याने पोकळी निर्माण झाली, ती पोकळी भरून काढण्याची ताकद संग्राम भैयांनी परमेश्वरांनी द्यावी एवढीच मी आमच्या अहमदनगर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने माननीय बाळासाहेबजी थोरात यांच्या वतीने आणि अहमदनगर जिल्हा मराठा विद्याप्रसारक समाज यांच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. यानंतर हिंदसेवा मंडळाचे अध्यक्ष प्राध्यापक शिरीष मोडक सर. यानंतर माझे आमदार. आज मी येताना अनेक ठिकाणी फ्लेक्स वाचत आलो होतो. तर काही ठिकाणी लिहिलं होतं की आमचं आभाळ गेलं, काही ठिकाणी आमचं विठ्ठल हरपला. या सगळ्यांची भावना एकच आहे की नगरचं पालकत्व गमावलं आम्ही. मी आमच्या हिंदसेवा मंडळ, अहमदनगर जिल्हा वाचनालय आणि महाराष्ट्र साहित्य परिषद यांच्या वतीनं स्वर्गीय काकांना श्रद्धांजली अर्पण करतो. धन्यवाद. त्यानंतर माझे आमदार चंद्रशेखर घोले पाटील. संपूर्ण जिल्ह्यामध्ये प्रत्येकाच्या मनावर राज्य करणारे आपले सर्वांचे आवडते नेते काका हे आज आपल्यातून गेले म्हणून संपूर्ण जिल्ह्याला नव्हे महाराष्ट्राला दुःख झालेलं आहे. खरं म्हणजे आजचा हा
श्रद्धांजलीला कार्यक्रम घडवून आणण्यासाठी आदरणीय कर्डिले साहेब, खासदार साहेब, स्टेजवर असलेली सर्व मान्यवर, महाराज मंडळी, बंधूंनो, खरं म्हणजे माऊलीनं म्हटलेलं आहे की झाकेला घटीचा दिवा नेहमी जे काय झाला केव्हा, अशा रीती जो पांडवा देह ठेवी, तो केवळ परब्रह्म परमपुरुष आहिसे त्यांचे नाम, ते माझे निजधाम निश्चित ठाकी. आणि म्हणून हे सगळ्यात हवा असलेलं नेतृत्व, प्रत्येक क्षेत्रामध्ये काम करणारं नेतृत्व. सर्वांना बातमी आली, काका आजारी पडले, पुण्याच्या हॉस्पिटलमध्ये आहेत, कार्यकर्त्याची रीग लागली, आयसीयूत असल्यामुळं त्यांना भेटता येणार म्हणून संदेश आला. आणि म्हणून प्रत्येक गावामध्ये, प्रत्येक समाजामध्ये, प्रत्येक क्षेत्रामध्ये, संबंध जिल्ह्यामध्ये लोकांनी प्रार्थना केली, भगवंताच्याकडे विनंती केली का आमच्या या लाडक्या नेत्याला याच्यातून सावरण्याची शक्ती भगवंतानं द्यावं. असे संपूर्ण जिल्ह्यामधून कार्यकर्त्याच्या माध्यमातून, भक्ताच्या माध्यमातून झाली, परंतु सत्तेपुढे इलाज नाही. आणि म्हणून काकाला त्यांचा देह ठेवावा लागला. सर्व क्षेत्रामध्ये काम करत असताना धार्मिक क्षेत्रामध्ये सुद्धा फार मोठं काम आहे, आता सांगितलं, मी त्याची पुनरावृत्ती करणार नाही. परंतु काका पहिल्या वेळाला ज्या वेळाला निवडून आले, देवगडला तिथं दर्शनासाठी गेले, न मागता 10 लाख रुपये तिथं दिले. ही इथं कमान गुरुवर्य वंदनीय पूजनीय भास्करगिरी महाराज सांगितलं कमान तयार करा. ती कमान करण्यासाठी पहिला फंड काकांनी दिला. असे अनेक क्षेत्रामध्ये त्यांनी फार मोठं भरीव काम केलेलं आहे. आणि म्हणून निश्चित प्रमाणामध्ये मी माझ्या वैयक्तिक कुटुंबाच्या वतीनं, ज्ञानेश्वर सहकारी उद्योग समूहाच्या वतीनं, नेवासा श्रीकृष्ण ज्ञानेश्वर माऊली मंदिराच्या वतीनं त्यांना भावपूर्ण आदरांजली व्यक्त करतो. आणि त्यांचे चिरंजीव संग्राम भैया आणि दोन्ही चिरंजीव, त्यांना चांगली याच्यातून दुःखातून सावरण्याची शक्ती भगवंतानं द्यावी अशी माऊलीच्या चरणी प्रार्थना करून मी माझे 2 शब्द संपवतो. यानंतर आपण स्वर्गीय अरुण काका जगताप यांच्यावर तयार करण्यात आलेली एक छोटी ध्वनिचित्रफीत इथे पाहणार आहोत. मी माझ्या टेक्निकल टीमला विनंती करतो की ती ध्वनिचित्रफीत लावावी. शक्य असल्यास स्टेजवरचे लाईट थोडे कमी करा. माऊली, स्टेजवरचे लाईट कमी करा. आदरणीय आमदार अरुण काका जगताप म्हणजे माणसांमध्ये रमणारा एक जननायक. कुठलंही राजकीय पद असो अथवा नसो, आयुष्यभर माणसांच्या गोतावळ्यात राहण्याचं भाग्य फार कमी लोकांना लाभतं. आपल्या अडचणी आणि समस्या ऐकून, समजावून घेऊन त्या सोडवणारे, अनेकांना आधार देणारे, मदतीचा हात कायम पाठीवर ठेवणारे आणि भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असा दिलासा आणि पाठबळ देणारं नगरकरांचं हक्काचं व्यासपीठ म्हणजेच आदरणीय स्वर्गीय अरुण काका बलभीमराव जगताप. श्रीगोंदा तालुक्यातील बनपिंपरी येथील शेती आणि दुग्ध व्यवसाय आणि वारकरी संप्रदायात नावलौकिक मिळवलेल्या जगताप परिवारात अरुण काकांचा जन्म झाला. व्यवसायानिमित्त अरुण काकांचे वडील बलभीमण्णा जगताप हे नगरला आले आणि जगताप कुटुंबीय नगरला स्थायिक झाले. लकी हॉटेलपासून हॉटेल व्यवसायाची मुहूर्तमेढ बलभीमण्णांनी रोवली आणि पुढे अरुण काकांनीही या व्यवसायात वडिलांना हातभार लावत जम बसवला. त्यांच्या मनमिळावू स्वभावामुळे त्यांनी अनेक मित्र कमावले. कुणाच्याही मदतीला धावून जाण्याचा अरुण काकांचा स्वभाव. त्यामुळे 1986 साली त्यांना युवक काँग्रेसचं शहराध्यक्षपद मिळालं. शहरात पुढे त्यांनी तयार केलेल्या संघटनेच्या बळावर 1989 साली अरुण काकांना जनता दलाकडून विधानसभेची निवडणूक लढवण्याची संधी मिळाली. त्यांना या निवडणुकीत तब्बल 25,000 मतं मिळाली. पहिल्याच निवडणुकीत त्यांच्या लोकप्रियतेचा प्रत्यय नगरकरांना आला. या निवडणुकीत ते पराभूत जरी झाले तरी त्यांना मिळालेल्या लोकप्रियतेच्या बळावर 1991 साली ते नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदी विराजमान झाले. 1999 साली त्यांनी पुन्हा एकदा विधानसभेची निवडणूक लढवली, तीही अपक्ष. मात्र याही निवडणुकीत त्यांना अपयश आलं.
पण अपयशानं खचतील किंवा निराश होतील ते अरुण काका कसले? पुढील काळात सन 2003 नगरची महानगरपालिका स्थापन करण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. तत्कालीन मुख्यमंत्री स्वर्गीय विलासराव देशमुख यांच्याकडून महापालिकेच्या स्थापनेचा कलश त्यांनी शहरात आणला. यावेळी झालेल्या महानगरपालिका निवडणुकीत त्यांना पराभवाला सामोरं जावं लागलं. अरुण काकांसह संपूर्ण नगर शहरासाठी हा अत्यंत धक्कादायक प्रसंग होता. 2008 सालच्या पुढच्याच निवडणुकीत अरुण काका स्वतः आणि संग्राम भैया हे दोघेही नगरसेवक म्हणून निवडून आले. यावेळी संग्राम भैया जगताप यांची महापौरपदी वर्णी लागली. अरुण काकांनी आपला राजकारण आणि समाजकारणाचा वारसा आपल्या सुपुत्रांना देखील दिला. 2009 साली अरुण काकांनी पहिल्यांदा विधान परिषदेची निवडणूक लढवत ती जिंकली आणि अरुण काका आमदार बनले. त्या पुढच्याच 2016 साली झालेल्या निवडणुकीतही ते दुसऱ्यांदा विधान परिषदेवर आमदार म्हणून निवडून गेले. याच काळात त्यांचे सुपुत्र संग्राम भैया हे देखील नगर शहरातून विधानसभेवर निवडून गेले होते. तर सचिन भाऊ जगताप हे देखील जिल्हा परिषदेत सदस्य म्हणून निवडून आले. वडील आणि मुलगा दोघेही एकाच वेळी नगरसेवक आणि पुढे दोघेही एकाच वेळी आमदार. मोठा मुलगा सचिन भाऊ हे जिल्हा परिषद सदस्य, असं चित्र राजकारणात अतिशय दुर्मिळ. पण ते अरुण काकांनी आणि त्यांच्या संस्कारांनी पूर्ण करून दाखवलं. अरुण काकांचा लोकसंग्रह तसेच जनसामान्यांचे प्रश्न सोडवण्याचा वारसा त्यांचे पुत्र संग्राम भैया आणि सचिन भाऊ यांनी जपला, वाढवला. त्यामुळेच संग्राम भैयांनी शहर विधानसभा मतदारसंघातून तिसऱ्यांदा तर सचिन भाऊंनी मांडवगड जिल्हा परिषद गटातून तिसऱ्यांदा जनतेच्या मनावर आपली मोहर उमटवली. अरुण काकांचा राजकीय प्रभाव मोठा होताच, मात्र जनसामान्यांची असलेली त्यांची नाळ सुद्धा खूप घट्टपणे जोडलेली होती. सर्वसामान्य व्यक्ती कधीही अरुण काकांना भेटू शकायचे. अरुण काकांच्या मनात सगळ्यांच्या प्रती तितकीच सन्मानाची आणि प्रेमाची भावना होती. त्यामुळेच सर्वांच्या मनात अरुण काकांनी घर केल्याचं पाहायला मिळालं. मैत्री जपणारा दिलदार माणूस ही अरुण काकांची आणखीन एक ओळख. अरुण काकांचा मित्रपरिवार तसा खूप मोठा. काकांच्या मनात मित्रांना खूप मोठं स्थान होतं. त्यांनी अनेकांशी आपली मैत्री आयुष्यभर जपली आणि ती निभावली सुद्धा. त्यांच्या एका शब्दामुळं अनेकांचे प्रश्न आणि समस्या सुटत होत्या. अरुण काकांच्या कुस्तीच्या आवडीबद्दल तर जेवढं सांगावं तेवढं कमीच. ते स्वतः कुस्ती खेळायचे. कुस्तीची आवड एवढी की नगर शहरात त्यांनी हिंद केसरी स्पर्धा यशस्वीपणे घेऊन दाखवली. त्यांच्याच मार्गदर्शनामध्ये यावर्षी जानेवारी महिन्यात संग्राम भैयांनी महाराष्ट्र केसरी स्पर्धा भरवली आणि यशस्वी देखील करून दाखवली. या स्पर्धेतला त्यांचा उत्साह पाहण्यासारखा होता. अरुण काकांच्या निधनामुळे जिल्ह्याच्या राजकारण आणि समाजकारणात एक मोठी पोकळी निर्माण झाली. राजकारणात इतका प्रेमळ, जनसामान्यांच्या हृदयात आदरपूर्वक स्थान निर्माण करणारा आणि सर्व पक्षीयांशी निखळ मैत्री असणारा नेता विरळच म्हणावा लागेल. दोनदा विधान परिषद आमदार, एकदा नगरपालिका नगराध्यक्ष आणि विविध शैक्षणिक आणि क्रीडा क्षेत्रातील संस्था आणि संघटनांची पदे अरुण काकांनी भूषवली. मात्र त्यांची काका ही आपलेपणाची बिरुदावली शेवटपर्यंत कायम राहिली. त्यांनीही ती जपली. त्यांच्या जाण्यामुळं नगरकारांच्या हक्काचे काका तर हरपलेच, मात्र सर्वसामान्यांचा आधारवड हरपला, अशीच भावना सर्वांची. आदरणीय स्वर्गीय अरुण काका जगताप यांना भावपूर्ण श्रद्धांजली. यानंतर विनंती करणार आहे माननीय भानुदासजी मोरकुटे साहेब, त्यानंतर माननीय दादाभाऊजी कळमकर, त्यानंतर माननीय माधवरावजी कानवडे आणि सुनीलजी साळवे यांना. हॅलो हॅलो. आजच्या या काकांच्या शोकसभेच्या निमित्ताने स्टेजवर उपस्थित असलेले सर्व सन्माननीय नेते मंडळी, विद्यमान आमदार, माजी आमदार, खासदार, माजी खासदार आणि उपस्थित सर्व बंधू आणि भगिनी, 1985 सालापासून त्यांचा आणि माझा संबंध वाढला.
त्यांच्या आणि माझ्या राजकीय जीवनामध्ये सातत्याने ऊन आणि सावली अशा प्रकारचा खेळ चालू राहतात. अनेक निवडणुका आम्ही एकमेकाच्या विरुद्ध लढलो, एकमेकाला मदतही केली, परंतु त्यांच्या मनामध्ये कधी कटुता हा शब्द मला कधी ऐकायला मिळाला नाही. एखाद्या वेळेला माझ्या स्वभावाप्रमाणे मी जरा थोडं सडेतोड काहीतरी माझ्या तोंडून शब्द जायचे, नंतर त्याचा मला पश्चाताप व्हायचा, परंतु त्यांनी कधी शब्दांनी ब्रशसुद्धा काढला नाही. आणि आपण पाहिलं की त्यांची अंत्ययात्रा असेल की आजची ही शोकसभा असेल, एवढ्या मोठ्या संख्येने या ठिकाणी जनसमुदाय उपस्थित राहतो. त्याचा कारण असं आहे की त्यांनी जे सर्वसामान्य समाजासाठी जे काम केलं, त्यांच्याकडे गेल्यानंतर गोरगरिबांना जो न्याय मिळत होता त्याच्यामधून काकांची उंची अधिकाधिक वाढत गेली. काकांचं घराणं हे वारकरी पंथांचं, वडिलांचं वारकरी पंथाची जी काही ती एक जपणूक होती, जी नाळ होती ती सातत्याने जपली. आणि त्यानंतर मग आता अनेकांनी या ठिकाणी सांगितलं, आमदार झाले, नगराध्यक्ष झाले, अशा प्रत्येक वेळेमध्ये त्यांनी माझं काही वेळेला अभिषेकला महापौर करण्यात मदत केली, मी काही त्यांना आमदार करण्यामध्ये मदत केली. त्याच्यामध्ये आम्ही कटुता मात्र येऊ दिली नाही. त्यांनी सातत्याने या शहराच्या विकासासाठी जे काम केलं, त्यांचं व्यक्तिमत्व असं चतुर, अगदी सगळ्या बाजूनी सगळ्या क्षेत्रात काम करणारं होतं. खेळ असेल, काही सामाजिक काम असेल, वारकरी पंथांच्या आज या महंत या ठिकाणी आज मुद्दाम होऊन या ठिकाणी मोठ्या प्रमाणात उभे राहिले. त्याचं कारण आहे की त्यांनी तो सगळं संबंध जपले आणि त्याच्यामधून काकांचं व्यक्तिमत्व मोठं होत गेलं. खरं पाहिलं तर त्यांचं जाणं हे अतिशय अल्प काळामध्ये, अजून त्यांचं जाण्याचं वय नव्हतं, परंतु परमेश्वराचे जे काही इच्छा असेल तसं होत असतं. म्हणजे त्यांच्या जाण्याने मात्र या शहराची सर्वसामान्य माणसाला अडचणीच्या काळामध्ये जाऊन कुठंतरी त्या ठिकाणी भेटून आपला प्रश्न सोडून घेण्याचं जे काही एक ठिकाण होतं ते गेलेलं आहे. मी त्यांच्या कुटुंबाला, संग्रामबाई असेल, सचिन भाऊ असतील, यांना एवढंच सांगाल की त्यांची जी ही परंपरा आहे ती याही पुढं आपण चालवावी, तर काकांनासुद्धा त्याच्यामधून निश्चितपणे शांती मिळेल. मी या ठिकाणी त्यांच्या जाण्याने जे दुःख या कुटुंबाला झालं त्या दुःखामध्ये सहभागी होतो आणि माझ्या कुटुंबाच्या वतीने, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाच्या वतीने या ठिकाणी काकांना भावपूर्ण अशी श्रद्धांजली वाहतो आणि या ठिकाणी थांबतो. माननीय श्री माधवराव कानवडे या प्रसंगी माजी आमदार घनदाट साहेबांचे चिरंजीव संदीपदादा घनदाट, अभ्युदय बँकेचे चेअरमन आणि चर्मकार विकास संघाचे प्रदेशाध्यक्ष संजय खामकर हे सुद्धा उपस्थित आहेत. यानंतर माधवराव कानवडे, त्यानंतर सुनीलजी साळवे, त्यानंतर माननीय पद्मश्री पोपटराव पवार. स्वर्गीय अरुण काकांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी सर्व पक्षीय मान्यवर या ठिकाणी आलेले आहेत. सर्व सन्माननीय आमदार, सर्व सन्माननीय वारकरी संप्रदायाच्या प्रत्येक क्षेत्रातले सर्व प्रमुख महाराज मंडळी असेल, सर्व आलेले पक्षाचे पदाधिकारी असतील. काकांवरचं सर्वांचं प्रेम आपल्या उपस्थितीतून दिसत आहे आणि त्यामुळे वेळेची कमतरता पाहता अनेक मान्यवर आपल्या मनोगतापासून वंचित राहू शकतात. माझी आपल्या सगळ्यांना नम्र विनंती आहे की कुठल्याही प्रकारे मनामध्ये क्रोध भावना किंवा खंत न ठेवता, अनेक मान्यवर देखील व्यासपीठावर अजून बाकी राहिलेले आहेत, तर प्रत्येक पक्षाचा एक प्रतिनिधी जर झाला असेल तर मग त्या पक्षाच्या दुसऱ्या प्रतिनिधीला आम्ही संधी देऊ शकणार नाही. प्रत्येक क्षेत्रातून
मग डॉक्टर क्षेत्रातून एक जणांनी मनोगत व्यक्त केलं तर मग त्या क्षेत्रातून आपण दुसऱ्या माणसाला संधी देऊ शकणार नाही. औद्योगिक क्षेत्रातून एक जणांनी मनोगत व्यक्त केल्यावर आपण दुसऱ्याला ती संधी देऊ शकणार नाही. आणि म्हणून माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे की काकांचं कार्य एवढं मोठं होतं की प्रत्येकाला आपली भावना व्यक्त करणं हे क्रमप्राप्त आहे. मात्र वेळेच्या मर्यादा पाहता मी आपली सगळ्यांची माफी मागतो. या दरवाजाबाहेर आणि सहकार सभागृहाच्या बाहेर देखील स्क्रीन लावून मोठ्या प्रमाणात लोक बाहेरही उभे आहेत. अनेक फोन खालूनही येत आहेत, माझं नाव घ्या. तर आपण सगळेच मान्यवर आहात, तिथं कुणीही मोठा नाही, कुणीही लहान नाही. तर माझी विनंती राहील की ज्यांचं नाव आज घेतलं जाणार नाही, आपण असं कृपया करून ग्राह्य धरू नका की आपली प्रतिमा किंबहुना आपलं काम किंवा आपलं कार्य कोणापेक्षा कमी आहे. वेळेचा भान ठेवता आपल्याला काही निर्णय घ्यावे लागतात, ते कटूही असतात. पण सगळ्या सन्माननीय लोकांचा वेळेचा विचार करता आपल्याला उरलेल्या अर्ध्या तासामध्ये, आणि मी आपल्याला विनंती करेल की आता फक्त अर्धा तासच आहे, या अर्ध्या तासामध्ये आपल्याला प्रत्येकाला मनोगत देण्याची संधी कशी देता येईल हा पण एक मोठा प्रश्न आहे. त्यामुळे 2 मिनिटाची वेळ मर्यादा आपण प्रत्येकाने पाळावी ही माझी नम्रपणे विनंती आहे, जेणे की आपल्याला सगळ्यांना जास्तीत जास्त संधी देता येईल. जसं मी म्हटलो की जे लोक सन्माननीय पदाधिकारी किंबहुना जे कोणी व्यासपीठावरील मान्यवर असतील, महाराज मंडळी असेल, ज्यांचं कदाचित आज संधी मिळू शकली नसेल, आपण लवकरच काकांच्या जीवनचरित्रावर पुस्तकाचं लिखाण सुरू करणार आहोत. त्यामध्ये आपण आपले आपले मनोगत त्या ठिकाणी व्यक्त करू शकतात. आपले सगळ्यांचं अनुभव, सगळ्यांचे विचार त्या पुस्तकाद्वारे आपण मांडताल ही मला अपेक्षा आहे. तर एक समिती बनवली जाईल आणि मग आपण ते पुढे घेऊन जाऊ. तर माझी विनंती आहे की 2 मिनिटाचा वेळ हे आपण काटेकोरपणे पाळावं. बेल वाजवणं किंबहुना त्यामध्ये कोणाला थांबवणं हे संयुक्तिक वाटत नाही. सगळे सन्माननीय लोक आहेत, पण ही वेळ मर्यादा जर पाळली तर आपण पुढच्या अर्ध्या तासामध्ये या शोकसभेला पूर्णविराम देऊ शकू. धन्यवाद. यानंतर विनंती करतो पद्मश्री पोपटराव पवार साहेब, त्यानंतर माननीय पाचपुते साहेब आणि मोनिकाताई राजाळे. आज या ठिकाणी आपण सर्वजण दुःखताच्या अंतकरणाने कैलासवासी काकांना या ठिकाणी श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी एकत्र जमलेलो आहोत. सन्माननीय व्यासपीठ, समोर उपस्थित सर्व सन्माननीय, खरं म्हणजे काकांच्या बाबतीत बोलण्याचं सर्वात महत्त्वाचं की आजच्या सध्याच्या परिस्थिती आपण सर्वजण अनुभव घेतो की राजकारणामध्ये खूप मोठ्या प्रमाणात आता एक द्वेष भावना वाढीत चाललेली आहे. अशा परिस्थितीत एक प्रसंग मला काकांचा आठवतो. त्यावेळेस काका पहिल्यांदा नगराध्यक्ष झाले, त्यावेळेस संदीप बोरवेलमध्ये पहिली बैठक झाली आणि त्यावेळेस स्वर्गीय बंडोपंत कुलकर्णी आणि स्वर्गीय राम दसरे सर हे 2 भाजपचे ज्येष्ठ नेते होते आणि त्याबरोबर स्वर्गीय अनिल भैया राठोड आणि स्वर्गीय दादा पाटील शेळके साहेब. म्हणजे राजकारण याच्या खूप वेगळं व्यक्तिमत्व काकांचं होतं. म्हणजे मैत्री जपणं आणि स्वतःची आवड जपणं याच्या पलीकडे कुठलाही विचार काकांकडे नव्हता. आपली आवड सर्वांना माहिती आहे, काकांची आवड ती पूर्णच करायची, काकांची मैत्री ती पूर्णत्वास असायची. पण आपण सर्वांनी काकांच्या जाण्यानंतर सर्वांनी खूप मोठमोठाले होल्डिंग नगरमध्ये जिल्ह्यामध्ये लावलेत, अगदी पुणे हायवेपासून पुण्यापर्यंत, आणि सर्वांनी त्यावर एक वटवृक्षाचा फोटो टाकलेला होता की आमचे आधारवड गेले. मला असं वाटतं तो आधारवड निर्माण करायचा असेल तर आपण सर्वांनी 66 वर्षाचं आयुष्य फक्त काकांचं होतं. या 66 वर्षात जे काही केलं ते आपण सर्वजण या जून जुलैमध्ये 66,000 झाडं लावून नगर शहर आणि सगळ्या उपनगरात आणि ज्या ज्या गावातून आपण आलेलो आहोत
त्या ठिकाणी जर हे 66,000 झाडं लावले तर मला वाटतं तापमान बदलासाठी खूप मोठा संदेश या श्रद्धांजलीच्या माध्यमातून जाईल. एवढंच या प्रसंगी बोलतो. आणि सचिन भाऊ आणि संग्राम भैया निश्चितपणे स्वर्गीय अण्णांचं स्वर्गीय काकांचं ज्या प्रकारचं मैत्री जपणं होतं आणि आवड जपणं होतं तोच विचार निश्चितपणे पुढे घेऊन जातील असे या ठिकाणी म्हणतो. आणि दुसरा एकच मुद्दा असा आहे, साधारण 2, 2.5, 3 महिन्यापूर्वीची घटना असेल. आयुर्वेदवर ज्यावेळेस बसलो त्यावेळेस एक फोन आला होता की काका रस्ता रुंदीकरण नगरमध्ये चालू आहे, पण या ठिकाणी थोडी एक मंदिराची अडचण आलेली आहे आणि मंदिर मध्येच येत आहे आणि ती जागा होती पाठक हॉस्पिटलच्या समोरची. आणि त्याच वेळेस काकांनी एक फोन लावला, कोणाशी बोललं पाहिजे, तो संवाद झाला आणि त्या संवादातून त्या ठिकाणचं मंदिर पाठीमागं शिफ्ट झाला. मला वाटतं राजकीय विचार त्यात आला असता तर रस्ता रोको आणि संघर्ष झाला असता, पण काकांची जी मैत्रीचं जो धागा आणि विण होती ती विकास कामात सुद्धा तेवढीच योगदान देणारी होती. म्हणून अशा काकांच्या जाण्यामुळं आपल्या सर्वांना अतिवासं नक्की दुःख आहे, परंतु येणं आणि जाणं आपल्या हातात नसतं. त्याप्रमाणे काका आपल्यातून गेलेले आहे. एक आनंद यात्री दीर्घकालाच्या अनंताच्या प्रवासाला गेला. एवढीच या ठिकाणी आदरांजली अर्पण करून मी या ठिकाणी थांबतो. यानंतर मोनिकाताई माननीय आमदार मोनिकाताई राजळे, त्यांच्यानंतर शिवसेनेचे माननीय संभाजी कदम, त्यानंतर माननीय वाल्मिकजी कुलकर्णी आणि माननीय श्री नानासाहेब जाधव. या जिल्ह्याचे नेते स्वर्गीय काका यांच्या सर्व पक्षीय शोकसभेच्या निमित्ताने उपस्थित असलेले सर्व मान्यवर, संत, महंत, विविध क्षेत्रातील सर्व मान्यवर, जिल्ह्याभरातून काकांवर आणि जगताप परिवार प्रेम करणारी सर्व कार्यकर्ते, आज खरं तर आपण नगरकर मन स्वीकारत नाही की आज काका आपल्यात नाही. काका ॲडमिट झाल्यानंतर खरं तर कुणालाही स्वप्नात वाटलं नव्हतं की असं वाटलं रुटीन चेकअप आहे, त्यातून चेकअप झाल्यावर किंवा काही कालांतराने ते बाहेर येतील. परंतु हॉस्पिटलला गेल्यावर हजारोच्या संख्येने काकांवर, जगताप परिवारावर प्रेम करणारी सर्व मंडळी, कार्यकर्ते बघितले. अहोरात्र काका बरे व्हावेत यासाठी प्रत्येकाने प्रार्थना केल्या. जी जी आपली श्रद्धास्थानं असतील त्या ठिकाणी प्रार्थना केल्या, होम हवन जे जे काही ज्याला ज्याला करता येईल ते केलं. मला असं वाटतं की एवढं मोठं प्रेम क्वचितच एखाद्या नेत्याला मिळतं आणि ते भाग्य आपल्या काकांना या ठिकाणी मिळालेलं आहे. आज खरं तर प्रत्येक वक्त्याने काकांच्या प्रती भावना या ठिकाणी व्यक्त केला. मला एकच शब्दात सांगायचं की 2012 साली जिल्हा परिषदेला आम्ही आणि सचिन भाऊ आम्ही सदस्य म्हणून निवडून गेल्यानंतर काकांचा जो पहिला संवाद किंवा फोन आला की आम्हाला तुमच्या मतदारसंघामध्ये काका विधान परिषदेला होते, निधी द्यायचा आहे, 10 लाख रुपयाचं एखादं काम सांगा. आणि त्यावेळेस 10 लाख म्हणजे खूप मोठी किंमत ही आमच्या जिल्हा परिषद सदस्यांना असायची. आणि एवढ्या मोठ्या नेत्याने एका जिल्हा परिषद सदस्याला विचारलं, हे एक भावना मनात घर करून गेली. वेगवेगळ्या राजकीय प्रसंगी, सामाजिक किंवा वेगवेगळ्या अनेक ठिकाणी भेटी व्हायच्या, परंतु काकांकडे बघितल्यावर जसं आता काकांच्या गेल्यानंतर जे संपूर्ण जिल्हाभरात शहरात होर्डिंग्ज लागले, आमचं आधारवड गेलं, आमचं आभाळ फाटलं, प्रत्येकाच्या वैयक्तिक आयुष्यामध्ये काकांनी काही ना काही या ठिकाणी करून गेलेले आहेत. म्हणून एवढं मोठं प्रेम काकांना मिळालेलं आहे. मला खात्री आहे की नगराध्यक्ष, विधान परिषदेचे सदस्य, ह्या शहराचे सर्व शैक्षणिक, आरोग्य, व्यापारी वर्ग, सांस्कृतिक या सर्व क्षेत्रात काकांनी त्यांचा ठसा उमटवलेला आपण बघितलेला आहे. म्हणून त्यांच्या जाण्यानं निश्चित फक्त जगताप परिवाराचं किंवा संग्रामभैया, सचिन भाऊचं, त्यांच्या कुटुंबियांचं नुकसान झालं नाही, तर आपल्या नगरकरांचं, या जिल्ह्याचं खूप मोठं नुकसान झालेली अशी प्रत्येक कार्यकर्त्याची भावना आहे. अधिक काही न बोलता या दुःखातून सावरण्याची परमेश्वरानं बळ जगताप कुटुंबियांना द्यावा. आणि काकांनी जो वारसा वारकरी संप्रदायाचा असेल, सामाजिक क्षेत्राचा वारसा असेल, तो संग्रामभैया आणि सचिन भाऊंच्या रूपानं अविरतपणे कार्यरत राहील. त्याचबरोबर आमच्या वृद्धेश्वर समूहाच्या वतीने, शेवगाव पाथर्डी मतदारसंघाच्या वतीने आणि राजे कुटुंबियांच्या वतीने
काकांना भावपूर्ण आदरांजली समर्पित करते. ओम शांती. सर्व पक्षीय शोकसभेसाठी या ठिकाणी जमलेले सर्वच मान्यवर, खरं तर नगर शहराच्या आणि नगर जिल्ह्याच्या राजकारणामध्ये दीपस्तंभासारखे उभे असलेले काका, आज त्यांना आपण या ठिकाणी आदरांजली वाहण्यासाठी खरं तर उभे आहोत, या ठिकाणी जमलेलो आहोत. त्यांचा जीवन प्रवास सगळ्यांनी आपापल्या पद्धतीने आपल्यासमोर सगळ्यांनी दाखवलेला आहे आणि खऱ्या अर्थानं सर्व समाजाला सोबत आपल्याबरोबर घेऊन त्यांना मार्गदर्शन करून नवीन युवकांना व्यवसायाच्या माध्यमातून प्रोत्साहन देऊन खरं तर नवीन पिढी घडवण्याचं काम निश्चित काकांनी केलं. राजकारणामध्ये नवीन युवकांना देखील त्यांनी संधी दिल्या आणि अशा या काकांच्या जाण्याने त्यांचा सर्व मित्रपरिवार असेल, त्यांचं कुटुंबीय असेल, याच्यावर एक मोठा आघात झालेला आहे आणि याच्यातून सावरण्याची शक्तिबुद्धी सामर्थ्य परमेश्वरांनी या कुटुंबियांना द्यावं. मी व्यक्तिशः माझ्या कदम कुटुंबियाच्या वतीने, शिवसेना नगर शहर नगर जिल्ह्याच्या वतीने माननीय मुख्य नेते उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या वतीने त्यांना भावपूर्ण अशी आदरांजली अर्पण करतो आणि थांबतो. यानंतर माननीय श्री नानासाहेब जाधव. अनित्यानि शरीरानि विभवनो शाश्वतः नित्यसन्निहितो मृत्यू कर्तव्यो धर्मसंग्रह. सृष्टीच्या नियमाप्रमाणे आज आपल्या सर्वातून आपल्या नगरचा केंद्रबिंदू असा नेता हरपलेला आहे आणि त्याकरता आज त्यांची शोकसभेकरता आपण सर्व या ठिकाणी उपस्थित आहोत. आत्तापर्यंत सर्व वक्त्यांनी काकांचा जीवनक्रम सांगितलेला आहे. व्यासपीठावरील सर्व मान्यवर आणि समोर बसलेली सर्व श्रोतेगण, सर्वांना काकांचा इतिहास माहिती आहे, जीवनचरित्र माहिती आहे. तेच सर्वांनी सांगून श्रोत्यांचा जास्त वेळ घेण्यापेक्षा कोणीतरी समजदार झालं पाहिजे आणि मी पहिली सुरुवात करतो 1 मिनिटात लवकर उरकण्याची. फक्त एकच सांगायचं आहे, काका हे वारकरी संप्रदायाच्या कुटुंबातून परंपरेतून आलेले होते आणि दैवयोगाने एक पुण्याईने त्यांचा मळा आणि त्यांचं गाव पंढरपूरच्या रस्त्यावर असल्यामुळे प्रत्येक दिंडीला सहकार्य करणारं कुटुंब म्हणजे काकाचं कुटुंब आहे. म्हणजे नेत्याच्या वाट्याला ही गोष्ट येतेच अशातला भाग नाही, पण या कुटुंबाच्या दैवयोगाने वारकरी सेवा करण्याचा योग आला होता. काकांनी त्यांच्या वडिलाची परंपरा टिकवली. त्याचप्रमाणे आपले दुसरे नेते कडिले साहेब यांच्या पण आम्ही पाहतो, त्या प्रत्येक वर्षी आमच्या सगळ्या महाराज लोकांचा एक मेळावा त्या बोरानगरमध्ये होता. फार मोठे सगळे महाराज लोक एकत्र येतात. म्हणजे एकूण काही नेत्यांच्या वाट्याला जो संप्रदायाचा वारकऱ्याचा सेवेचा भाग येतो त्यापैकी काकांच्या जीवनात हा एक मोठा योग आलेला होता आणि त्यांनी ते शेवटपर्यंत केलं. बाकीच्या सर्व क्षेत्रामध्ये त्यांचं काय योगदान होतं, त्यांचं काय कार्य होतं आपल्या सर्वांना ज्ञात आहे, म्हणून त्याबद्दल बोलण्याची आवश्यकता नाही. मी पुन्हा एकदा भगवंताची अशी प्रार्थना करतो की काकांचं जीवन सर्वस्वी सर्वांगाने परिपूर्ण असून सर्वर्थी उपकार आहेत. नदीप्रमाणे, गायेप्रमाणे, वृक्षाप्रमाणे आपल्यातून नेता घ्या. आपल्या सर्वांना दुःख आहे. मी भगवंताची अशी प्रार्थना करतो काकांच्या जीवात्म्यात सद्गती प्राप्त हो आणि जगताप संपूर्ण कुटुंब काकांची परंपरा जपो आणि आता झालेल्या दुःखाला सहन करणे त्यांना शक्ती देऊ. जगताप कुटुंबाच्या बरोबर काकांच्याच प्रमाणे आपण सर्व त्यांच्या पाठीमागे उभे राहू अशी भगवंताची प्रार्थना करतो आणि मी श्रद्धांजली पूर्ण करतो. रामकृष्ण हरी. यानंतर हबप मंदारबुवा. आत्तापर्यंत जेवढ्या मान्यवरांच्या श्रद्धांजल्या झाल्या या जिल्ह्याच्या वेगळ्या वेगळ्या भागातून आलेल्या मान्यवरांच्या होत्या. अजून 2 ते 3 प्रमुख वेगळ्या वेगळ्या श्रद्धांजल्या झाल्यानंतर माननीय आमदार संग्रामभाईंच्या सूचनेनुसार शहरातले जे वेगळे वेगळे प्रतिनिधी आलेले आहेत त्यांच्या श्रद्धांजल्या त्यापुढं सुरू होतील. त्यापूर्वी प्रमुख जिल्ह्याच्या मान्यवरांच्या श्रद्धांजल्या झाल्यानंतर एक फोटोग्राफ झाल्यावर जिल्ह्यातले प्रमुख मान्यवर जाऊ शकतात.
शहराच्या श्रद्धांजल्या मात्र या चालू राहतील. धन्यवाद. कोणत्या तरी प्रकारचा आध्यात्मिक परिणाम झालेला आहे. ते मला नेहमी नित्य सांगत असे. आता जी चर्चा झाली ती मी सांगणार नाही. हबप रामदास महाराज क्षीरसागर आणि त्यानंतर हबप तनपुरे महाराज. रामकृष्ण हरी. जैसे स्वप्ना माझे देखिजे ते स्वप्नाचे साचा अपजे तव सेवन या पाहिजे काही नाही. स्वर्गीय काकांच्या आदरांजलीच्या निमित्तानं सर्वपक्षीय सर्वधर्मीय आदी करून व्यासपीठावर असणारे मान्यवर, आमचे गुरुवर्य, समोर असणारे सर्व बंधू भगिनींनो, संपूर्ण जीवनपट काकांचा आपल्या सर्वांनात आलेला आहे. काकांच्या बाबतीत तीनच सांगल. काकांच्या डोक्यावर बर्फाचा खडा होता, काकांच्या जिभेवर साखर होती आणि गोरगरिबांच्या अडल्या नडलेल्या कामाकरता काकांच्या पायात चाळ होती. कुठलाही प्रसंग असला त्यातून बाहेर कसं पडायचं आणि योग्य रीतीनं कसं पडायचं हे काकांकडून शिकण्यासारखं होतं. सर्व असणाऱ्या उपस्थितांच्या वतीनं, अखिल भारतीय वारकरी महामंडळ पंढरपूरच्या वतीनं, जगद्गुरू तुकोबारायांचे लेखक संत संताजी महाराज यांच्या कुळाच्या असलेल्या सर्व अखिल भारतीय तिळवण तेली समाजाच्या वतीनं आणि माझी नवीन सुरू केलेली परंपरा, अनेक कृपा आशीर्वादानं ती चालू असलेली मालक कोतकर चालक क्षीरसागर भैरवनाथ पायदिंडी सोहळा श्री क्षेत्र केडगाव देवी ते श्री क्षेत्र पंढरपूर आदी करून सर्वांच्या वतीनं काकांना भावपूर्ण आदरांजली वाहतो. फक्त आता एक काम, संग्राम भैया आणि सचिन भाऊ, माझ्या वडिलाची मिरासिगा देवा तुझी चरणसेवा पांडुरंगा ही जपावी. दर पंचमीला आपल्या लकी हॉटेलला भजन राहायचं, सुंदर श्रवण व्हायचं, संगीत भजन राहायचं. ते एक विनंती करल, शक्य झालं तर बघा, पुन्हा तो लाभ आम्हा सर्व वारकऱ्यांना द्यावा अशी विनंती करतो आणि आपल्या उपस्थित सर्वांच्या वतीनं भावपूर्ण आदरांजली काकांना वाहतो आणि थांबतो. रामकृष्ण हरी. यानंतर हबप तनपुरे महाराज. मला देत मला अंजलीच्या निमित्तानं इथे उपस्थित असलेले भारतीय जनता पार्टीचे महेंद्र गंधे साहेब, त्याचबरोबरीनं माननीय शिवसेनेचे अनिलजी शिंदे साहेब, शशिकांतजी गाडे साहेब. माझी सर्वांना हात जोडून विनंती आहे, थोडंसं कामदार संग्रामजी जगताप आणि सचिनजी जगताप यांची इच्छा होती का आता सगळ्याला बोलू द्यावा, सगळ्याला श्रद्धांजल्या वाहू द्यावा. परंतु आता हे सगळे महाराज मंडळी, काही जे काही नेते मंडळी निघून गेल्यानंतर ते आपल्या दृष्टीने मला असं वाटतं काय ती कुठल्या प्रकारचं योग्य काही वाटत नाही. आता काकोर सर्वांनीच आपण तुम्ही प्रेम केलंय, काकांनी तुमच्यावर केलंय, काकराचे चाहते खूप आहेत आणि काकांनी बऱ्याच जणांचे गोरगरिबाचे प्रपंचसुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये उभे केले आणि प्रत्येकाची इच्छा असते का आपलं जी काही मनोगत असेल ते काकाच्या संदर्भामध्ये बोलावं, सांगावं. परंतु आता तितकासा वेळ नाही आणि मग आता सगळी महाराज मंडळी निघून गेली, नेते मंडळी निघून गेली आणि मग आपण ठराविक राहिलो, मग एक 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 बाहेर निघत चाललं तर चित्रसुद्धा आपल्याला मला असं वाटतं एवढं चांगला कार्यक्रम झाल्यानंतर योग्य काही दिसणार नाही. म्हणून मी सगळ्याला हात जोडून विनंती आहे, आता त्यांचे दोन्ही जरी बंधूची इच्छा असेल तर मी स्वतःच सांगितलं का आता ते करण्यापेक्षा आता आपण एकच करू
खासदार सुजयदादा विखे पाटील प्रवरा कारखान्याचे चेअरमन हे सगळ्यांचे आभार मानतील आणि नंतर आपले महाराज पासायदान आपल्याला म्हणतील. सर्वांनी त्यानंतर पासायदाना उभं राहावं. आज आपण सर्वजण आपल्या अहिल्यानगर जिल्ह्याचे तसेच महाराष्ट्राचे एक असं आगळंवेगळं व्यक्तिमत्व ज्यांनी आपल्या संपूर्ण जीवनामध्ये राजकारणाच्या पलीकडे जाऊन लोकांच्या मनामध्ये ठसा उमटवला असे आपले सर्वांचे आदरणीय कैलासवासी अरुणकाका जगताप यांच्या शोकसभेला व्यासपीठावरील ज्यांनी मनोगत व्यक्त केलं असे सर्व सन्माननीय धार्मिक संप्रदायाचे प्रतिनिधी, राजकीय संप्रदायाचे प्रतिनिधी, सर्व सन्माननीय आमदार, सर्व नगर शहर, नगर जिल्हा आणि महाराष्ट्रातून आलेले प्रत्येक पक्षाचे सर्व सन्माननीय पदाधिकारी, अहिल्यानगर शहरातले वेगळ्या वेगळ्या विविध असोसिएशनचे सर्व सन्माननीय प्रतिनिधी, आलेले सन्माननीय पत्रकार, आज आपण या ठिकाणी सर्वजण एक कुठल्या पक्षाचा घटक म्हणून नव्हे, कुठल्या जाती आणि धर्माचा घटक म्हणून नव्हे, कुठल्याही संप्रदायाचा घटक म्हणून नव्हे, पण इथं आलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये कुठं ना कुठंतरी काकांनी एक अविस्मरणीय स्पर्श केला आणि म्हणून काकांच्या प्रेमापोटी आपण सर्वजण इथं एकत्रित झालेला आहात. 40 वर्षाची राजकीय आणि सामाजिक कारकीर्द 40 मिनिटांमध्ये वर्णन केली जाऊ शकत नाही. आणि म्हणून आपण किती जरी मनोगत घेतले तरी आपल्याला दिवस पुरणार नाहीत असं काकांचं व्यक्तिमत्व होतं. म्हणून ज्या सन्माननीय मान्यवरांना आज या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करता आलं नाही त्या सगळ्यांची मी मनापासून माफी मागतो. आम्ही सगळ्यांचा नामोल्लेख करायचा प्रयत्न देखील केला. काही सन्माननीय मान्यवरांचा नामोल्लेख राहिला असेल त्यांची देखील मनापासून मी माफी मागतो. कारण की या सगळ्या नियोजनामध्ये अनेक गोष्टी नजरचुकीने राहून जातात. पण मला विश्वास आहे की आपण सगळेजण काकांवर प्रेम करणारे व्यक्तिमत्व आहात आणि आपण निश्चित आयोजक या नात्याने आम्हाला माफ कराल. जसं मी म्हटलो की मी अधिक काही बोलणार नाही, पण निश्चित काकांच्या जीवनामध्ये अनेक असे प्रसंग आहेत जे आज या ठिकाणी बोलले गेले नाहीत आणि त्या प्रसंगांना पुस्तकात रूप देण्याचं काम माननीय आमदार संग्राम भैया आणि आम्ही सर्वजण आणि त्यांचे सर्व मित्रपरिवार एकत्रित बसून पुढच्या 15 दिवसामध्ये एक समिती स्थापन करून काकांच्या जीवनाच्या सगळ्या पैलूंवर आधारित असलेलं एक पुस्तकाचं लिखाण आपण सुरू करू. त्यामध्ये आपल्या सगळ्यांचे विचार घेऊन 1 वर्षामध्ये साधारण प्रथम वर्षश्राद्धाच्या कालावधीमध्ये ते पुस्तक पूर्ण करून त्याचं अनावरण देखील आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने करण्याचा आमचा मानस आहे आणि आपला आशीर्वाद त्यासाठी निश्चित आम्हाला असेल. आणि जे जे मान्यवर त्या ठिकाणी आज आपलं मन मोकळं करू शकले नाहीत, आपल्या वेदना या ठिकाणी सांगू शकले नाहीत, ते आपण पुस्तकाच्या माध्यमातून अवश्य सांगाल हा विश्वास मी व्यक्त करतो. परत एकदा आदरणीय काकांना आलेल्या प्रत्येक नागरिकाच्या वतीने, माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्या वतीने, व्यक्तिगत आमच्या विखे पाटील परिवाराच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. आपल्या सगळ्यांचे पुनश्च एकदा अंतर्मनातून
आभार व्यक्त करतो आणि विनंती करतो की उद्धव महाराज मंडलिक हे पसायदान घेतील. आपण सर्वांनी आपल्या जागेवर उभं राहून पसायदानासाठी आपण जागेवर उभं राहा. पसायदान झाल्यानंतर व्यासपीठावरील सर्व सन्मान्य मान्यवरांना विनंती राहील की आपण स्वर्गीय काकांच्या फोटोच्या दोन्ही बाजूला उभं राहून एक चित्रीकरण आपण करणार आहोत. त्यासाठी आपण जाण्यापूर्वी निश्चित याल ही मी अपेक्षा करतो. परत एकदा सगळ्यांचे आभार. रामकृष्ण हरी. एकच नम्र विनंती, आपण आपल्या पायातील चप्पल बूट 2 मिनिटासाठी कृपया बाजूला करावी. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे, तोषोणी मज द्यावे पसाय दान हे. जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो. भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे, दुरितांचे तिमिर जाऊ विश्वस्वधर्म सूर्ये पाहो. जो जे वांछिल तो तेला हो प्राणिजात, वर्षत सकल मंगळी ईश्वरनिष्ठांची मांदियाळी. अनवरत भूमंडळी भेटतू भूता, चला कल्पतरूंचे आरव चेतना चिंतामणीचे गाव. बोलते जे अर्णव पियुषांचे, चंद्रमे जे अलांछन मार्तंड जे तापहीन. ते सर्वाही सदा सज्जन सोयरे होतू, किंबहुना सर्व सुखी पूर्ण होवोनी तिही लोकी. भजिजो आदिपुरुखे अखंडित आणि ग्रंथोपजीविये, विशेषी लोकी इये. दृष्टादृष्ट विजये होवावेजी, एथ म्हणे श्री विश्वेश्वरावो. हा होईल दान पसावो, येणे वरे ज्ञानदेवो सुखिया झाला. येणे वरे ज्ञानदेवो सुखिया झाला. येणे वरे ज्ञानदेवो सुखिया झाला. हरि ओम. शांती शांती शांती. यानंतर एक छायाचित्र घेण्यात येणार आहे, तरी त्यासाठी सगळ्यांनी तिकडे उपस्थित राहायचंय. या निमित्तानं उपस्थित असलेल्या सगळ्यांचेच पुन्हा आम्ही मनापासून आभारी आहोत. माननीय माजी आमदार बबनरावजी पाचपुते साहेब, दरेकरजी तात्या, दशरथ धुमाळ, बडीसाजन ओसवाल संघाचे सर्व पदाधिकारी. हे छायाचित्र झाल्यानंतर भैयावरती स्टेजवरतीच थांबणार आहेत संग्रामजी. ज्यांना कोणाला त्यांना भेटायचं असेल आपण त्यांना भेटू शकता. सचिन भाऊ आणि संग्राम भैया स्टेजवरच असतील, तोपर्यंत फक्त स्टेजवर कोणी गर्दी करू नका. या मान्यवरांच्या बरोबरचं छायाचित्र होईपर्यंत कृपा करून स्टेजवर कोणी गर्दी करू नका. ते झाल्यानंतर आपण